आणि आता पाहूयात सविस्तर महामुंबई। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यातली बैठक संपली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली। या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या। महाविकास आघाडीमधल्या मतमतांतरांवरती या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। आज अत्यंत वेदना झाल्या आमच्या सारख्यांच्या मनाला। ज्यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब माहीत आहेत, ज्यांनी त्यांना जवळनं पाहिलेलं आहे, आज पूर्ण स्वाभिमान, त्यांचा मराठी बाणा, त्यांचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वारसा हा सगळा गुंडाळून घेऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सुपुत्र असणारे उद्धवजी हे लोटांगण घालत सिल्वर ओकवर दाखल झाले। हे बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या बाळासाहेब ठाकरे साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या सर्व शिवसैनिकांच्या मनाला वेदना झाल्या, यातना झाल्या की हे कशासाठी ही कथ आलेली आहे। उद्धव ठाकरे निरुपयोगी आहेत ही खात्री आता काकांना पटलेली आहे, शरद पवारांना पटलेली आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना साइड ट्रॅक करायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून मातोश्रीतून काका मला वाचवा अशा विनवण्या आता होत आहेत। आडनावाचा वारसा आला हो, पण स्वाभिमानाचा नाही। कधीही कुणाच्या दारी न गेलेले बाळासाहेबांचा मुलगा आज खानी मान घालून सिल्वर ओगला लोटांगण घालतोय। पक्ष गेले, चिन्ह गेलं आणि आता स्वाभिमानही गेलाय असं मला वाटतंय। तर सिल्वर ओकवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे आणि संजय राऊत उपस्थित होते। मात्र सिल्वर ओकवरून 500 मीटर अंतरावरती राहणारे अजित पवार या बैठकीला का उपस्थित नव्हते असा सवाल उपस्थित केला जातोय। अजित पवारांची नाराजी हाच बैठकीतील महत्त्वाचा विषय होता का असा सवालही विचारला जातोय। अजित पवार पुन्हा एकदा मोठा धक्का देणार का अशी देखील कुजबूज ऐकू येऊ लागली आहे। तर एका बाजूला सिल्वर ओकच्या बैठकीमध्ये आज कोण कोण सहभागी आहे याचं छायाचित्र उपलब्ध झालेलं आहे। सिल्वर ओकवरती आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांची उपस्थिती होती, तर मात्र अजित पवारांची अनुपस्थिती हा सध्या राजकीय चर्चेचा विषय आहे। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं। त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा राजीनामा आणि सत्ता संघर्षाचा मुद्दा चर्चेत आलाय। तर दुसरीकडे ऐन सत्ता संघर्षाच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये एकमत नसल्याची चर्चा उपस्थित होतीये। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही, त्यांनी इतर पक्षांना विचारात घ्यायला हवं होतं अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली आहे। दरम्यान मुख्यमंत्री पद तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन त्यांच्या संख्येवरून ठरवलं असतं आणि यामध्ये तिन्ही पक्ष सहभागी होते। जर कुणाला वेगळा निर्णय घ्यायचा असेल, तसंच राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, पण अन्य सहकारी पक्षांसोबत संवाद करणं गरजेचं होतं असंही पवार म्हणाले। तसंच चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात, त्यावेळी चर्चा झाली नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही असंही पवार म्हणाले। दरम्यान आता शरद पवारांनी ही खंत व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। ईडीकडून दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळलाय। त्यामुळे त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे। एकीकडे हसन मुश्रीफ अडचणीत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। मुश्रीफांवर अटकेची टांगती तलवार असताना पवार आणि ठाकरेंमध्ये होणाऱ्या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालंय। हसन मुश्रीफचा समोर पुढच्या कारवाई संबंधीचा मार्ग आता न्यायालयाने मोकळा केला आहे। आता ईडी पुढची कडक कारवाई करू शकते। शेतकऱ्यांची फसवणूक, मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाचे मनी लॉन्ड्रिंग
बँकेत संबंधित झालेला गैरव्यवहार 2000 कोटीचा घोटाळा, मुश्रीफ साहेब आता बॅग भरून तयार राहा। मुंबई काँग्रेस आणि जवळपास 15 मित्र पक्षांसोबत लोकशाही वाचवा तसंच मुंबईतील माहीम परिसरातील माहीम कॉजवे मैदानावरती भाजपच्या विरोधात मशाल मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा दादर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीवर संपवायचा होता, मात्र अचानक हा मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीनं मैदानात जोरदार बॅरिकेडिंग करण्यात आलं आणि पोलिसांना हा मशाल मोर्चा अडवण्यामध्ये यश आलं। ये दादागिरी क्यों है? आज 11 तारीख है, महात्मा फुले की जयंती है। उन्होंने राज्य में समता की ज्योत जलाई थी, वो मशाल लेके आज हम लोग जागृति करेंगे। इस तरह से लोकतंत्र को हाशिए पे जिस तरह से उसका ये कर रहे हैं, पूरी तरह तहस नहस कर रहे, सत्यानाश कर रहे, हम करने नहीं देंगे। मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील कला शाखेच्या तृतीय वर्षाच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत, मात्र अजूनही विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेश पत्र मिळालेलं नाहीये आणि यामुळे आता काही विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे प्राप्त तक्रारीनुसार युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी तातडीनं चंद्रकांत पाटील यांना निवेदन पाठवलं। याद्वारे आता मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेमणुकीखाली जो भोंगळ कारभार सुरू आहे त्यात ते स्वतः लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना याच्या आधीच पत्र दिलं होतं की वेळीच तुम्ही 5व्या सत्राचा रिझल्ट लावा, त्याचप्रमाणे हॉल तिकीट देखील मुलांना आधी उपलब्ध करून द्या। म्हणून आज या महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटलांकडे ही कंप्लेंट केलेली आहे की लवकरात लवकर मुंबई विद्यापीठाच्या ह्या जो भोंगळ कारभार आहे त्याच्यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्या मुबलक सुविधा आहेत त्या कशा पुरवल्या जातील याकडे लक्ष द्यावे। तर मुंबई आणि उपनगरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका छोट्याशा ब्रेकनंतर। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय महामुंबई। मुंबईमध्ये जागोजागी अनधिकृत वस्त्या उभ्या राहतात। प्रशासन पोलिसांकडूनही याकडे दुर्लक्ष केलं जातं। या झोपड्या बांधण्यासाठी राजरोसपणे निसर्गाचा ऱ्हास केला जातोय। असाच गंभीर प्रकार मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवार नगरातही घडलाय। पाहूयात या संदर्भातला आमचा महामुंबई रिपोर्ट। मुंबईत विक्रोळीच्या कन्नमवार नगरचा हा परिसर ठाणे खाडीच्या फ्लेमिंगो अभयारण्याचा भाग आहे। मात्र भराव टाकून अनधिकृतरित्या हजारांहून अधिक झोपड्या इथं उभारण्यात आल्या। 2020 पासून मी हा मुद्दा लावून धरलेला आहे। 2020 सालापासून मी अनेक तक्रारी याच्यामध्ये केलेल्या होत्या, पण याच्यावर कसलीही कारवाई न होता ह्या झोपडपट्ट्यांचा विस्तार सातत्याने होत आहे। तर या अनुषंगाने हा प्रश्न उपस्थित होतोय की हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने होतंय। लॉकडाऊन दरम्यान अशाच प्रकारे वनक्षेत्राच्या जागेवर अतिक्रमण झालं होतं, त्यावेळी कारवाईही करण्यात आली। मात्र आता पुन्हा एकदा या कांदळ वनाला झोपड्यांपासून धोका निर्माण झालाय। विक्रोळीच्या कन्नमवार नगरचं दृश्य आपण जर वरून पाहिलं तर आपल्याला सर्वत्र ही हिरवी झाडी दिसतायत। हे संपूर्ण कांदळवन आणि वनक्षेत्र आहे। मात्र त्याच्या मधोमध आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला झोपडपट्ट्यांचा एक मोठा भाग दिसतो। हा संपूर्ण पट्टा गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये आणखी वाढलेला आहे। आपण पाहिलं तर त्या बाजूला असलेली ही खाडी आहे ती अतिशय अरुंद झालेली आहे, कारण लोकांनी भराव टाकून तिथं घरं बांधलेली आहेत। भरती ओहोटी क्षेत्रामध्ये ही घरं उभारण्यात आली आहेत। याचा घरांना धोका आहेच, मात्र त्याहून अधिक धोका इथल्या वन्यजीव आणि वनसंपत्तीला आहे। लोकांना एवढंच सांगायचं आहे की कचरा वगैरे जास्त टाकू नका आणि जे लीगल आहे तिथेच राहावं, म्हणून जे इलीगल आहे तिथे आपली स्वतःची घरं बांधू नका। गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न दुर्लक्षित आहे। अनेकांनी या काळात पक्की घरं सुद्धा बांधली आहेत। त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री शिंदे खारफुटी वाचवण्यासाठी जनतेला आवाहन करतायत, मात्र राज्याचा वन विभागच याकडे दुर्लक्ष करतोय का असा सवाल उपस्थित होतो।
नेमका या गोदामांना आणि घरांच्या विस्ताराला आशीर्वाद कुणाचा आहे, त्याचसोबत वन विभाग यावर कारवाई करणार तरी कधी, आणि मुख्य म्हणजे वोट बँकमुळे या झोपडपट्ट्यांना दुर्लक्षित केलं जात आहे का, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित राहत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुके सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भारत पाकिस्तान फाळणी हे देशाच्या इतिहासातलं एक वेदनादायी पान आहे. पण या फाळणीच्या वेदना 7.5 दशकांनंतरही काही कुटुंबांच्या नशिबात पुन्हा येतात. फाळणीवेळी पाकिस्तानातून भारतात आलेले अनेक कुटुंब मुंबईतल्या गुरु तेग बहादूर सिंग नगरात स्थायिक झाले होते, पण त्यांच्यासाठी बांधलेल्या इमारतींचा आता ढिगारा झालाय. गेल्या 3 वर्षांपासून ही कुटुंब पुनर्विकासाची वाट बघतायत. मुंबईच्या मध्यवर्ती भागामध्ये राहणारी ही कुटुंब आता पनवेल, नवी मुंबई परिसरात स्थलांतरित झालेली आहेत आणि इथल्या 25 इमारतींमध्ये तब्बल 1200 कुटुंब राहत होती. आता या 5000 लोकांवर भाड्यानं राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे म्हाडानं या इमारतींचा विकास करावा अशी मागणी हे कुटुंब करतात. कुछ भी नहीं दिया, बीएमसी ने कुछ भी नहीं दिया. उन्होंने बोला बस, उन्होंने आते साथ ही बिजली पानी काट दिया और थोड़े दिन में बोलते हैं डिमोलिश करो. पहली बिल्डिंग उन्होंने डिमोलिश करनी चालू कर दी. कोई जगह नहीं, कोई कुछ नहीं, लावारिस, एकदम लावारिस कर दिया हमारे को. प्रॉब्लम है, तभी तो थोड़े पैसे थे मेरे पास जो सेव किए थे, तो वो हमने निकाल के अभी भाड़ा भर रहे थे. अभी तो इतनी प्रॉब्लम हो गई है, अभी कहाँ से भाड़ा भरे. मैं हैंडीकैप हूँ, मेरे हस्बैंड डेफ एंड डम है, तो सब बच्चों के ऊपर निर्भर हो गया है. किस तरीके से भी हमको मदद नहीं मिली. कोरोना खत्म हो रहा था, उस टाइम पे हमारे को बीएमसी ने नोटिस भेज दिया कि अभी आपको खाली करना है, वैकेंट करना है. उसके पहले उन्होंने हमारा लाइट पानी काट दिया था. उसके बाद हमारे को सीधा सडनली बोला खाली करो. नहीं खाली करेगा तो ऐसा हो गया. सीनियर सिटीजन होने के बाद हम लोग को भागम दौड़ करना पड़ रहा है. अपने परिवार को लेके, कुटुंब को लेके, छोटे छोटे पोते पोतियां लेके भागना पड़ रहा है. हमारी सरकार, हमारी कोई सुनवाई नहीं है. टैक्सी चला रहा हूँ, अभी तक भी 69 मस मेरी हो गई है. हम 2 जन हैं, बहुत मुश्किल से गुजारा हो रहा है. अभी गवर्नमेंट ने तोड़ दिया है, तो हमारे को रहने को भी बहुत प्रॉब्लम आ रही है. भाड़ा तो मैं भर नहीं सकता हूँ, इसी के साथ में रह रहा हूँ. अभी पती पत्नीमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यामधील पोलिसाला एकानं मारहाण करत हाताला आणि डोक्याला चावा घेतलेला आहे. यात पोलीस कर्मचारी जखमी झालाय. हा धक्कादायक प्रकार कल्याणच्या विजयनगर भागात घडला. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद झालेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महेश माने विरोधात मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार होण्याआधीच आयुक्तांमुळे तो उघडकीस आलाय. या प्रकरणी केडीएमसी मधील 15 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे, तर एका शिपायाचं निलंबन करण्यात आलंय. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांच्या अपरोक्ष सुस्थितीत असलेल्या पश्चिमेच्या फडके मैदान आणि म्हसोबा मैदान प्रभागातील 2 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा 7.5 कोटींच्या खर्चाचे 5 प्रस्ताव तयार केलेले होते. दरम्यान या नोटीसला काय उत्तर येतं आणि काय कारवाई होते हे ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई. आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्ट संदर्भातली. कारण न्यूज 18 लोकमतनं 2 दिवसांपूर्वी प्रगती धामणकर या कॅन्सरग्रस्त महिलेच्या संघर्षाची कहाणी दाखवली होती. तिला कॅन्सरशी लढत असताना घर जप्तीच्या संकटाला सामोरं जावं लागत होतं. मात्र न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीनंतर तिला आर्थिक मदत यायला सुरुवात झालेली आहे. त्याचसोबत 13 एप्रिल रोजी बँक घर जप्ती करणार होती, पण काही संस्था वकिलांनी बँकेशी चर्चा केल्यानं तुर्तास घर जप्ती थांबवण्यात आलेली आहे. तिला कर्ज फेडण्यासाठी मुदतवाढही देण्यात आलेली आहे. न्यूज 18 लोकमत चॅनल माध्यमातून त्यांनी जे काही माझी या रविवारी 9 एप्रिल 2023 रोजी जी काही माझी 11 वाजता बातमी प्रसारित केली आहे, त्याचा असा परिणाम निघालेला आहे की मला त्यांच्या आर्थिक स्वरूपाची मदत आता हळूहळू थोडीफार मला मिळायला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे. सिंहासन या सिनेमाला 44 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या निमित्तानं मुंबईत एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार, जब्बार पटेल, नाना पाटेकर, मोहन आगाशे, सुप्रिया सुळे अशा अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्रालयात शूटिंगची संमती कशी मिळवून दिली, तसंच सिंहासन सिनेमा करताना यशवंतराव चव्हाण यांना कसं सांगितलं, यशवंतराव चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली, हे भन्नाट किस्से जब्बार पटेल यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण हे तेव्हा भारताचे उपपंतप्रधान होते. त्यांना जेव्हा कळलं की मी सिंहासन सिनेमा करतोय तेव्हा ते काय म्हणाले हे देखील जब्बार पटेल यांनी
यांनी सांगितलं, तर सिनेमा करण्याच्या प्रक्रियेमध्ये माझा सहभाग होता. सिनेमा झाल्यानंतर जो आनंद इतरांना झाला तोच आनंद मलाही झाला, असं यावेळी शरद पवारांनी म्हटलंय. वास्तविकमध्ये ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा त्या काळात जाणीवपूर्वक ब्लॅक अँड व्हाईट केला होता. कारण शरदांना आठवत असेल की त्यावेळी मीडिया अजून कलर नव्हता. म्हणजे त्याच्यानंतर 2 वर्षांनी टाइम्स ऑफ इंडियाला पहिल्यांदा कव्हर पेज आला, तर सगळा ब्लॅक अँड व्हाईट मीडिया होता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणातल्या कॅरेक्टर्स या ब्लॅक अँड व्हाईट दिसतात म्हणून झालेले सिनेमा. पण मला असं वाटतं की आजच्या तरुण मुलामुलींना सुद्धा म्हणजे 40 का 50 त्यांना अजूनही तो ताजा वाटतो. आणि दर 10 वर्षांनी जेव्हा राजकारण बदलत जातं त्यावेळेला कुठेतरी त्यांना काहीतरी त्याचं सापडत जातं. आता याचं सगळं श्रेय मला विचारायला अमरीश तर अरुण साधू नावाच्या एका कादंबरीकार सिनेमा करण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेत कुठे ना कुठे माझ्या कुठं काही प्रश्न मांडले गेले आणि त्या प्रश्नांची सोडवणूक साधारणतः प्रशासकीय जे नियम असतात ते सगळे ओळखून करून त्यावेळी केलेले होते. आणि त्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेमध्ये वरची सुलती चर्चा त्या ठिकाणी झालेली होती हे मला स्वतःला आठवत आहे. नंतर सिनेमा झाल्याच्या नंतर साहजिकच आहे सोयीस्करपणानं बघायचा आणि त्याचा आनंद घ्यायची संधी तुम्हा सगळ्यांना मिळेल तसं म्हणायचं. तर या संपूर्ण दिवसभरामध्ये मुंबई आणि उपनगरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा सविस्तर आढावा आपण महामुंबईच्या माध्यमातून घेतला. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. मिसाळी यांच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.